दुसरी एक चर्चा आहे, परिवहन मंत्री ते होऊन गेले त्या निमित्तानं आणि गेल्या काही दिवसापासून ओमराजे निंबाळकर ही माणूस कसा आहे ही महाराष्ट्राला माहिती आहे. त्याच्यामुळं माझ्या भूमिकेबद्दल कुठलीही शंका घ्यायचं काही कारण नाही. आम्ही जिथं आहोत तिथं खुट्टा राहून चांगलं मजबूत उभे आहोत, काय काळजी करू नका. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या माहितीसाठी मला सांगायचं आहे की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांनी मला एकदा आमदार दोनदा खासदार व्हायची संधी त्यांच्यामुळे मिळालेली आहे. आणि आज ठीक आहे, संकटाचा काळ आहे, संघर्षाचा काळ आहे आणि अशा संघर्षाच्या परिस्थितीमध्ये त्यांच्यासोबत राहणं मला वाटतं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही सोबत आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन मला आपल्याला सांगायचं आहे की हा जो जिल्हा आहे धाराशिव, हा जिल्हा भाई उद्धवराव दादांनी कधी काळी ह्या जिल्ह्याचे आमदार म्हणून, या तालुक्याचे आमदार म्हणून नेतृत्व केलेलं आहे. भाई उद्धवराव दादांच्या बाबतीतली एक घटनेची मला परत तुम्हाला उजळणी करून द्यायची आहे की उद्धवराव दादा विरोधी पक्ष नेते होते, चव्हाणसाहेब केंद्रात गेले आणि केंद्रात गेल्याच्या नंतर इथं मुख्यमंत्रीपद तुम्ही व्हा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं. उद्धवराव दादांना तशी गळ घातली गेली होती, पण उद्धवराव दादांनी अतिशय मनमरपणे नकार दिला, म्हणजे मुख्यमंत्रीपदावर लाथ मारली त्यांनी. मला वाटतं त्या उद्धवराव ज्या उद्धवराव दादांनी ह्या जिल्ह्याचं नेतृत्व केलं आहे त्या जिल्ह्यातनं आम्ही येतो आहे. त्यामुळे त्या गोष्टीची जाण आम्हाला आहे आणि ती जाण ठेवून काम करणारी माणसं आम्ही आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, जन्माला आलेला प्रत्येक माणूस कधी ना कधी मरणार आहे आणि मेल्याच्या नंतर त्याला वर बॅगा भरून काही नेता येत नाही, ना जमीन नेता येत नाही. माणूस मेल्यानंतर त्या माणसाचं शिल्लक काय राहतं तर फक्त नाव आणि काम राहतंय आणि ते नाव आणि काम जपायचं काम आम्ही नक्की करू. ओमराजेंना गळ घातली जाते, कुणाला काय तुमचा निर्णय तुम्हाला शिंदे गटाकडनं ही त्यांना का ज्यांनी तुम्हाला म्हणले काल काहीतरी तुमचं ऐकलं काय कसलं ऑपरेशन टायगर काय ती वाघ एक हिंडायला लागला त्याला पकडा म्हणाव, त्या यवतमाळमधून आलाय ती लागले हिंडायला इकडं त्याला पकडा म्हणाव, ती टायगर ऑपरेशन करा, 2 बिबटे बी फिरायला लागले त्याचं बी बघा म्हणाव काय करायचं ती. त्याच्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी एक बातमी तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, ज्यावेळेस उदय सामंतांची चर्चा चालू झाली की त्यांना उपमुख्यमंत्री करणार आहेत आणि शिंदे गटात फूट पडणार आहेत, त्याच्यानंतर ही बातमी फिरली गेली. ती चर्चा कुठेतरी बंद व्हावी म्हणून. आपल्याशी कोणी संपर्क साधलाय का आतापर्यंत? कारण मागच्या बी वेळेस संपर्क असेल किंवा आता आपल्याशी कोण संपर्कात आहे? अजून तर कोण नाही आलेलं संपर्कात. झाला संपर्क तुम्हाला कळवतो. नाही झालं.